जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। मांग गारोडी समाजाला स्वतंत्र प्रवर्ग म्हणून दर्जा द्या, पुणे येथील बार्टीला समाजाचे निवेदन। मांग गारोडी समाजाला स्वतंत्र प्रवर्ग म्हणून दर्जा देण्यात यावा, अन्यथा उपवर्गीकरणास तीव्र विरोध करण्यात येईल अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात पुणे येथील बार्टी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत मांग गारोडी समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी भूमिका प्रतिनिधींनी मांडली। दरम्यान समाजाला स्वतंत्र प्रवर्गाचा दर्जा मिळाल्यास शैक्षणिक, सामाजिक व शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळू शकेल असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। या आंदोलनात्मक निवेदनात देण्यावेळी नागपूर, कोल्हापूर, पुणे, भंडारा, साक्री, धुळे आदी भागातील मांग गारोडी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाच्या विविध मागण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे। ज्ञानेश्वर ढालवाले, साक्री तालुका प्रतिनिधी। उपवर्गीकरणाचा जो विषय आज वंचित घटकामध्ये एससी आरक्षण, आज प्रत्येक जातीमध्ये एक भीतीचं वातावरण, या आरक्षणाचा फायदा होईल का घाटा होईल, या माध्यमातून आज आम्ही मांग गारोडी समाज आज विदर्भामधून देवालाल पात्रे साहेब, प्रत्येक जिल्ह्यामधून आमचे मार्गदर्शक दिगंबर सकट साहेब व अमोल लोंढे साहेब, दादू सकट साहेब, अन्य पप्पू रागपसरे साहेब, आम्ही सगळेजण पार्टीला पत्र देण्यासाठी, एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमची मागणी अशी आहे की या अवकडक उपवर्गीकरण, या आरक्षण मांग गारोडी समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, अन्यथा या आरक्षणाला आमचा विरोध असेल असं जाहीरपणे या मांग गारोडी समाजाची मागणी आहे। आणि जर आम्हाला आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या महाराष्ट्रामधून प्रत्येक गावागावातून, प्रत्येक जिल्ह्यातून आमचं आंदोलन एका मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल।